नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. आणि मुंबईच्या गर्दीपासून दूर फॅमिलीसोबत पीसफुल टाईम स्पेंड करायचा असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज आपण जाणार आहोत मुंबईजवळच्या एका भन्नाट पिकनिक स्पॉटवर, जिथे बीच, फार्म हाऊस आणि धमाल करायला मिळणार आहे. एकच रस्ता सेम आहे. मस्त आता नेचरच्या सानिध्यात तर मस्त आहे. हायवे सोडला मित्रांनो, आपण हायवेवरून आता लेफ्ट घेतला आहे पालघरसाठी. पालघरजवळ केलवा बीच आहे आणि त्याचबरोबर आता आपण जाणार आहोत त्या एका फार्म हाऊसवरती. तिकडेच आपण जाऊन काय मजा करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, रस्त्यातलं हवामान एकदम मस्त आहे. थोडा हायवे शॉर्ट्समध्ये थोडी म्युझिक, मस्ती, फॅमिली गॉसिप सुरू होती. पण मुंबईच्या ट्रॅफिकमधून बाहेर पडल्यावर एकदम फ्रेश फिलिंग आली. दोन्ही बाजूला हिरवीगार निसर्ग आणि शांत वातावरण पाहून मूड अजूनच फ्रेश झाला. हे बघा, तुम्ही बघू शकता इकडे मिठागर आहे आणि पूर्ण पारंपरिक पद्धतीने ही लँड. मित्रांनो, आमचं चेक इन होतं दुपारचं 3 वाजता आणि आता आम्ही या ठिकाणी आलो होतो ते दुपारचं लंचसाठी. आणि इथून आम्ही लंच आता घेतलं आहे पार्सल आणि थेट आपण जाणार आहोत आपल्या डेस्टिनेशनवरती. कसं आहे, मस्त आहे ना. फ्रीज वगैरे दिलेलं आहे. मजा आहे. समोरच पूल आहे, समोर स्विमिंग पूल. हा फ्रीज आहे, चालू करा. मालपाणी योजना टाकात मध्ये. मस्त आहे, नीट अँड क्लीन आहे. हे काय वॉर्डरोब. चांगले चांगले. ओलं आहे बघ, पाणी आहे पाणी. रेंडाच बंद बॉल बॉल मोठा बॉल केला काकाने बॉल केला तेव्हा आंबे पडतात काका. हे ग्रीवा, हे हाय, हे हाय, हाय कर, हाय कर, हाय कर, हाय कर, हाय कर ना. हाय हाय. फार्म हाऊसमध्ये आल्यानंतर दुपारचं लंच केलं, थोडी विश्रांती घेतली आणि आता आम्ही चाललो आहे बीचवर. आणि हा एक सुंदर असा नजारा, जो रस्ता आहे बघा, किती छान असं वातावरण आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही आता जातो आहे सगळेजणं बीचवर. चला तर मग बघूया आता बीचवर किती गंमत येईल आणि काय मजा करायला भेटते ते आपल्याला तिकडे गेल्यावरच समजेल. तर आपण आता पटापट बीचवर पोचूया. आणि मुलं पण आहेत 2 छोटी आमच्याकडे. आणि त्याचप्रमाणे आम्ही जसं आजूबाजूचं बघा निसर्ग आपण बघतो आहे. इथे या पट्ट्यामध्ये ना हे मिठागर खूप आहेत, कारण की या ज्या जमिनी आहेत ना इकडे, म्हणजे जे खरं मीठ आहे, ओरिजिनल जाडं मीठ, हे औषधी पण असतं आणि हे आता पाहायला मिळत नाही. पण खूप चांगलं आहे इकडे की इथल्या स्थानिकांना ह्या मिठाचा म्हणजे वापर करता येतो जेवणात. आणि बघा किती सुंदर असा रस्ता आहे, दुतर्फा झाडी आहे, जणू म्हणजे आपण कोकणातच आलोत असं काय फील होतो. आणि फार्म हाऊसपासून तब्बल 4 किलोमीटरवरती हा केळवे बीच आहे. आणि हे लोकेशन चूज करायचं कारण असं की आपल्याला एक तर फार्म हाऊस पण मिळतो आहे, त्याच बाजूला आपल्याला जर गाडी असेल तर तुम्हाला बीचवर जायला पण मिळते. आणि जर तुम्हाला जर फार्म हाऊस जर गाडी नसेल आणि फार्म हाऊसवाल्यांना सांगितलं तर ते रिक्षाची पण सोय करतात. तर अशा पद्धतीने हे जे डेस्टिनेशन होतं ते दोन्ही म्हणजे गोष्टींचं म्हणजे एक प्लस पॉईंट की आपल्याला बीचवर पण जायला मिळते, फार्म हाऊसमध्ये पण राहायला मिळेल. आणि म्हणजे एका पिकनिकमध्ये 2 गोष्टींचा आनंद घेता येईल. तर आपण आता बीचजवळ पोचलो आहे. इथे आज ना फुल दिसते, कारण की पार्किंग एवढी आहे की दोन्ही बाजूला गाड्याच गाड्या आहेत.
आणि त्याचबरोबर या गाड्यांवरून असं समजतंय की गर्दी असणार. चला आपण आता गाडी पार्क करू आणि मग पुढे जाऊया आणि बीचवरती काय मजा करायला मिळेल ते पाहूया. हे हॅलो एव्हरीवन, रिवा हाय करा. हाय, आता आम्ही आलो आहे कुठे? केळवा बीच. ये, आणि आज आहे सॅटरडे. गर्दी हो, तर आता आपण बीचवर जाऊया. बीचवरती समुद्र बघूया, सी बघूया, आहे ना. चला मजा करूया. ये, लेट्स गो. पूर्वी ना बीचवरती एंट्री फ्री होती, आता प्रत्येकी 5-5 रुपये घेतात. आणि आतमध्ये आल्यानंतर ही दोन्ही बाजूला खेळण्यांची दुकानं, बोरा, चिंचा, पेरू, कैरी इत्यादी खाद्यपदार्थ, फळं. अरे बापरे, बॉल बघिते बाबू. हाँ नको, आता भरपूर आहेत. चल घरी. प्रभा याद है क्या, इधर से जा रहे थे अपन. हाँ सामने. और अपन मास्क लगाए थे मुंह पे. हाँ मकरंद आठवते. मित्रांनो, आम्ही एकदा लॉकडाऊनच्या नंतर आलो होतो आणि ते दोन्ही व्हिडिओ छान आहेत. एक तर फार्म हाऊस आम्ही शूट केला होता, त्याची लिंक देतो, ते नक्की पहा. ताडगोळी. आईस ॲपल, आईस ॲपल. हे छोटू रे. बताइए मानसी ताई के टाइम का आए थे. हाँ बराबर, तभी गोला बना रहे थे सब. सकाळी लवकर यायचं, 6 वाजता उठून 5 वाजता एन्जॉय करायचं, खायचं, बाहेर फिरून जायचं, ते वेळ पडून आणि घरी 10,000 म्हणजे 5-7,000. कुठे चामन. हो माय गॉड, चंद्र 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 आहे. चंद्राला चामन्ना म्हणतात. चामुंडा आहे का? चामुंडा. हा बाकी झोपा. शूज काढ दिए, शूज. हे काय क्रॉक्स आहे, शूज कशाला घालतात? अरे वाळू जमते आतमध्ये. मस्त अशी प्रचंड अशी गर्दी आहे. आणि आज आहे शनिवार, आणि शनिवारच्या दिवशी बघा काय अशी कुटुंब अशी गर्दी आहे. केळवे बीच इथे. मुंबईच्या जवळ असलेला समुद्र किनारा. ये पानी पीने का पानी कौन सी बेसिन वाला पानी लेके आए यार. हे चपला बा. तिला भिजवू नका, डायपर वगैरे.
ए वाव वाव काय आहे वाव वॉटर वॉटर पाणी आलं आलं ए वा 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 काय आलं आणि मग आली आजच्या ट्रिपमधली स्पेशल राईड बीचवरची घोडागाडी सफर म्हणजे एकदम रॉयल एक्सपिरियन्स. समुद्राच्या बाजूने हळूहळू राईड करताना खूप सुंदर फिलिंग येत होती आणि मुलं तर खूपच खुश झाले होते. मस्त वाव ग्रीवा व्हेरी गुड व्हेरी गुड. अरे वा 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 व्हेरी नाईस. पकडा गुड. हाय हाय पकड पकड तिथे पकड स्टेरिंगला पकड बाबू. व्हेरी गुड व्हेरी गुड. तर संध्याकाळचा सनसेट तर एकदम मॅजिकल होता. आकाशातले रंग आणि समुद्राचा सुंदर व्ह्यू पाहून वेळ कसा गेला समजलंच नाही. आणि हेच इथला अनुभव घेऊन आम्ही थेट आता आपण जाणार आहोत फार्म हाऊसवर. तर गुड मॉर्निंग मंडळी. कारण की रात्री खूप थकलो होतो आणि आम्ही नंतर मग थोड्या वेळ एन्जॉय केला आणि मग जेवलो आणि लवकर झोपलो. आता पहाटे मस्त सकाळचं लवकर उठलो आहे. 8 वाजलेत आणि सुंदर असं हा परिसर आहे. तर एक फेरफटका सुरू आहे माझा आणि त्याच्यात आपण या जागेमध्ये आपण बघू शकतो इथे मस्त छान नारळाची चिकूची झाडं आहेत. म्हणजे हा जो फार्म आहे या फार्मचं नाव आहे अशोका फार्म आणि खूप सुंदर असं सकाळचं वातावरण आपल्याला इथे अनुभवायला मिळतं.
मस्त अशी उंच उंच नारळाची झाडं आणि वरती नारळ देखील आहेत. आणि बाजूला इथे तुम्ही स्टेज पण बघितला होता मगाशी, ते म्हणजे तिकडे लग्न रिसेप्शन काही आपल्याला प्रोग्राम्स करायचे असतात तर त्यासाठी आहे. आणि हे बघा सुंदर अशी बाग आहे त्यांची आणि नारळाची आणि चिकूची झाड आहेत आणि खूप मोठा एरिया आहे. पण आपण त्या बाजूला काही जाणार नाही कारण की त्या बाजूला परत ती मिठागर असतात त्याची ती जमीन आहे, सॉल्ट लँड. आणि इथे बघू शकतो बघा सुंदर असं एकदम परिसर आहे, मेंटेन खूप चांगल्या पद्धतीने ठेवलं आहे. आणि सकाळचा वॉक करायला पण चांगली जागा आहे. असं आपण रोज आता उठल्यानंतर लोक आजूबाजूला गर्दीमध्ये चालत असतात, धुरामध्ये पोल्युशनमध्ये वावरत असतात, आजूबाजूला खूप गाड्या असतात, हॉर्न असतो. पण आता आजची सकाळ काहीतरी वेगळीच आहे, अनुभवायला मिळते. आणि सुंदर अशी झाडं हिरवळ आणि चिकू बघा, चिकू दिसतात आपल्याला. आणि सकाळचं जे कोवळं ऊन आहे त्याचबरोबर पक्ष्यांचा किलबिलाट पण थोडा मधून येतो आहे. मस्त एकदम छान असा परिसर, केळ्यांची आपल्याला झाडं दिसत आहेत. आणि आता ही बघा सुंदर अशी फुलं झाडं आहेत पूर्ण ह्या परिसरामध्ये ठिकठिकाणी पाहायला मिळतातच. आणि आजूबाजूला एकदम शांत असं वातावरण. हा बाजूला स्टे आहे आणि पूर्ण फार्म हाऊस आहे तो फुल बुक आहे, रूम टूर आपण करू नाही शकत. बघा हा तो स्टेज, इथे आपल्याला काही फंक्शन्स करता येतील. इथे म्हणजे बरेच असे रूम्स आहेत इथे समोर, कॉट्स वगैरे. आणि हा एक कपल रूम आहे, खूप छान वाटला मला. मस्त समोर त्याच्या असं लॉन आहे. आणि बघू शकता हे बाजूला कसं आहे, केळींची झाडं केळीची लावली आहेत, चिकूची झाडं आहेत. आणि या बाजूला झोपाळा आणि बाजूला स्विमिंग पूल देखील आहे. मस्त व्ह्यू आहे बघा, छान असा व्ह्यू. आम्ही जे इथे थांबलो होतो ते तर मी तुम्हाला त्याचं रूम टूर दाखवलं आहे. आणि तुम्हाला जर या रिसॉर्टमध्ये या फार्ममध्ये तुम्हाला बुकिंग करायचं आहे त्याचा पण मी नंबर देईनच. त्याचबरोबर इकडचं जे जेवण आहे ना, हे संपूर्ण जेवण चुलीवरचं आहे. तर जेवण जे आहे ना मी ते शूट नाही केलं. आणि जेवणामध्ये खूप सुंदर अशी व्हरायटी. आणि तुम्हाला कसं आहे, व्हेज तर व्हेज मिळेल, नॉनव्हेजमध्ये पण चांगलं चिकन, ओलं चिकन, सुकं चिकन, मटन आणि फिश. मेन तर काय सगळ्यात बेस्ट फिश लोकांच्या मेन्यूमध्ये आहे. त्याच्यामुळे खायची आणि म्हणजे क्वालिटी फूड मिळेल तुम्हाला. आणि खूप चांगली अशी जागा आहे. आवर्जून जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला डिटेल्स मी देतोच. त्याच्यामध्ये तुम्ही इकडे मॅनेजर आहेत, त्यांचं नाव गीता म्हणून आहे. आणि ओनरचं पण आहे, ओनर आहेत राऊत. तर त्यांच्या दोघांचे पण नंबर देईन मी. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटू अशा एका चांगल्या व्हिडिओमध्ये लवकरच. चला मग, तोपर्यंत काळजी घ्या. व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.